Welcome to the e-learning platform of BSI IT's Mechanical Engineering Department. My name is Viren Bhirdi and we are studying Mechanical Engineering Materials. Today we will start with unit number 6, that is Heat Treatment Processes, which has 14 marks in our syllabus. So let's get started. At the end of this particular video, you will be able to define heat treatment and classify the same. Also, you will be able to draw and explain the TTT diagram. And lastly, you will be able to state the purpose of heat treatment. So let us see one by one. Let us define heat treatment first. So basically, heat treatment may be defined as an operation or combination of operations involving heating and cooling of metal or alloy in solid state to obtain desirable conditions and properties. ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन मी परत एकदा सोप्या भाषेमध्ये सांगतो. सो we are saying heat treatment may be defined as an operation or combination of operations. Heat treatment ही basically एक ऑपरेशन किंवा कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेशन्स असू शकतं. इन्व्हॉल्विंग काय आहे त्याच्यामध्ये? हीटिंग अँड कूलिंग ऑफ मेटल ऑर अलॉय इन सॉलिड स्टेट. कसले ऑपरेशन्स आहेत? हीटिंग आणि कूलिंग. कुणाचं? मेटल आणि किंवा अलॉयचं, विच इज इन सॉलिड स्टेट. कशासाठी करायचं? टू ऑब्टेन डिझायरेबल कंडिशन्स अँड प्रॉपर्टीज. So you need not by heart the definition, but it is very simple. I'll repeat. Heat treatment may be defined as काय आहे? An operation or combination of operations which involving heating and cooling कुणाचं? Of metal or alloy in solid state. कशासाठी? To obtain desirable conditions and properties. So that is how we define heat treatment. Now, heat treatment processes can be classified as annealing, which is further divided into 4 types. The first one is stress relief annealing, then process annealing, spherodizing, and full annealing. So, this is the first type of heat treatment, that is annealing, which is further divided into 4 classes. Then it is normalizing, hardening, टेम्परिंग, मार टेम्परिंग अँड ऑस टेम्परिंग अशा ह्या मेजरली 6 हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस आपण बघणार आहोत. आय रिपीट. दीज आर ॲनिलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग, टेम्परिंग, मार टेम्परिंग अँड ऑस टेम्परिंग. मग आता एक एक आपण बघायला सुरुवात करूया. लेट स्टार्ट विथ ॲनिलिंग. पण ॲनिलिंग बघण्याच्या अगोदर लेटेस्ट ट्राय अँड अंडरस्टँड व्हॉट इज नोन ॲज TTT diagram. So TTT diagrams are the time temperature transformation diagram. TTT stands for time temperature transformation, which shows the relationship between temperature time for the transformation of austenite. ऑस्टनाईटचं वेगवेगळ्या टेम्परेचरला आणि वेगवेगळ्या टाईमला जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते ज्या फिगरवरती किंवा ज्या ग्राफमध्ये आपण डिपिक्ट करतो त्याला आपण TTT डायग्राम असं म्हणतो. डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, ऑस्टनाईट मे ट्रान्सफॉर्म टू परलाईट, बेनाईट और मार्टेनसाईट. कुठल्या टेम्परेचरला आपण ऑस्टनाईटचं रूपांतर करतोय त्याच्यावरती इट विल आयदर ट्रान्सफॉर्म इनटू परलाईट और बेनाईट और मार्टेनसाईट. Let us see the diagram now. So this is the diagram which is known as TTT diagram, which is also known as isothermal diagram. TTT stands for time, temperature and the transformation. Okay, so this is the TTT diagram. आणि हा जो
पोर्शन आहे हा इथला जो पोर्शन आहे ह्याला म्हणतात नोज ऑफ द डायग्रॅम, याला म्हणतात नोज रेडियस. ओके, नाकासारखा आहे म्हणून त्याला नोज रेडियस असं म्हणतो. आणि मग ही जे युटेक्टॉइड टेम्परेचर आहे विच इज 727 डिग्री सेल्सिअस, याच्यावरती ऑस्टनाईट आहे. आणि मग ऑस्टनाईटचं रूपांतर वेगवेगळ्या टेम्परेचरला आयदर परलाईटमध्ये होतं, बेनाईटमध्ये होतं किंवा मार्टेनसाईटमध्ये होतं. त्याच्यामध्ये सुद्धा वरच्या बाजूला कोर्स परलाईट आहे आणि इथं फाईन परलाईट आहे खालच्या बाजूला. बेनाईटमध्ये सुद्धा अप्पर बेनाईट आहे, लोअर बेनाईट आहे. आणि इकडे जे दिसते आपल्याला MS, दॅट इज स्टार्ट ऑफ मार्टेनसाईट फेज अँड दिस इज द एंड ऑफ मार्टेनसाईट फेज. ओके, सो दॅट इज TTT डायग्रॅम. ही डायग्रॅम तुम्हाला काढता आली पाहिजे. सो वी हॅव शोन टेम्परेचर ऑन द Y ॲक्सिस अँड द टाईम इन सेकंड्स ऑन X ॲक्सिस. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन्स आपण दाखवलेले आहेत. इकडं आपण हार्डनेस दाखवलं आहे की हार्डनेस हळूहळू जसं जसं आपण खाली येत जाऊ तसं तसा हार्डनेस हा वाढत जातो. दॅट इज TTT डायग्रॅम. Now these TTT diagrams are very helpful in the heat treatment of steels. With the help of these diagrams, one can choose a proper cooling cycle to obtain the desired transformation product so as to obtain the required properties of the component. आपल्या कॉम्पोनंटमध्ये ज्या प्रॉपर्टीज आपल्याला रिक्वायर्ड आहेत त्याप्रमाणे आपण त्या ऑस्टनाईटचं रूपांतर आयदर परलाईटमध्ये करू शकतो, बेनाईटमध्ये करू शकतो किंवा मार्टेनसाईटमध्ये करून ज्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजेत त्या प्रॉपर्टीज आपण ॲक्वायर करू शकतो. आणि म्हणून ह्या TTT डायग्रॅमला महत्त्व आहे. Austenite is stable above 727 degree Celsius and below that it is unstable. 727 डिग्री सेल्सिअसच्या वरती ऑस्टनाईट हे स्टेबल आहे, पण त्याच्या खाली आल्यानंतर मात्र इट बिकम्स अनस्टेबल अँड इट ट्राईज टू ट्रान्सफॉर्म इन टू वन ऑफ द प्रोडक्ट्स लाईक परलाईट, बेनाईट और मार्टेनसाईट. The transformation product between A1 which is the eutectoid temperature 727 and nose temperature is perlite. म्हणजे जी नोज आपण मगाशी दाखवलं त्या नोज टेम्परेचर आणि A1 मधलं प्रोडक्ट आहे ते आहे परलाईट. म्हणजे ऑस्टनाईटचं रूपांतर हे A1 आणि नोज टेम्परेचरमध्ये परलाईटमध्ये होतं. अँड इन दॅट ऑल्सो ॲट हायर टेम्परेचर परलाईट इज कोअर्स and as the temperature decreases fineness of perlite increases. A1 च्या बाजूला जे परलाईट आहे त्याचं स्ट्रक्चर हे कोअर्स आहे आणि जसं जसं आपण नोजच्या टेम्परेचरकडे येऊ खाली खाली येत जाऊ तसं तसं त्याचा फाईननेस हा वाढत जातो. दॅट मीन्स ॲट हायर टेम्परेचर्स परलाईट विल बी कोअर्स अँड ॲट लोअर टेम्परेचर्स परलाईट विल बी फाईन. The transformation product between nose temperature and MS is benite. Nose temperature च्या खाली आणि MS च्या वरती आपल्याला मिळणारं प्रोडक्ट आहे दॅट इज बेनाईट. MS स्टँड्स फॉर स्टार्ट ऑफ मार्टेनसाईट, म्हणजे तिथून खाली आपल्याला मार्टेनसाईट हे प्रोडक्ट मिळणार आहे. पण त्याच्यावरती आणि नोज टेम्परेचरच्या खालती आपल्याला मिळणारं प्रोडक्ट आहे बेनाईट. सो द स्ट्रक्चर ऑफ बेनाईट बिलो द नोज टेम्परेचर इज फेदरी and above MS temperature it is acicular म्हणजे नीडल शेप. फेदरीचा अर्थ काय आहे? पिसासारखं. म्हणजे नोज टेम्परेचरच्या जवळ जे बेनाईट आहे त्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतं किंवा मायक्रोस्ट्रक्चर असतं ते फेदरी असतं, पिसासारखं असतं. आणि जसं जसं आपण खाली येत जाऊ MSच्या जवळ तसं तसं त्याचं रूपांतर हे नीडल शेप्ड स्ट्रक्चरमध्ये होत जातं. यू शुड रिमेंबर दिस. So, between nose temperature and MS, we get benite. Benite is harder, stronger than ferrite perlite structures at lower temperature. जसं जसं आपण खाली खाली जात जाऊ तसं तसं हार्डनेस वाढत जाणार आणि नॅचरली परलाईटपेक्षा बेनाईट इज अ हार्ड स्ट्रक्चर. MS represents the temperature at which formation of martensite will start. And martensite is the hardest structure formed from austenite.
ऑस्टनाईटपासनं जे 3 प्रोडक्ट्स तयार होतात, दॅट इज परलाईट, बेनाईट अँड मार्टेनसाईट. ह्याच्यामधलं मार्टेनसाईट हे स्ट्रक्चर सगळ्यात खाली आहे अँड दॅट इज द हार्डेस्ट स्ट्रक्चर ऑफ ऑस्टनाईट दॅट कॅन बी फॉर्म्ड. ओके, सो दॅट इज TTT diagram. Now let us see what is the purpose of heat treatment. Heat treatment आपण का करतो? First, to increase or decrease grain size of the steel. जे काही ग्रेन साईज आहे स्टीलमधलं, त्या ग्रेन स्ट्रक्चर्स किंवा ती ग्रेन साईज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण हीट ट्रीटमेंट करतो. मग त्या वेगवेगळ्या हीट ट्रीटमेंटमध्ये इट कॅन बी ॲनिलिंग, इट कॅन बी नॉर्मलायझिंग, हार्डनिंग, टेम्परिंग, ज्या आपण 6 सांगितल्या त्यापैकी कुठली तरी एक आपण हीट ट्रीटमेंट करणार याच्यासाठी. टू इम्प्रूव्ह द इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. थर्ड, टू स्टॅबिलाइज द स्टील so that it does not show changes in dimensions with time. Now this property is highly essential for precision gauges and measuring instruments. आता जे प्रिसिजन गेजेस आहेत किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, याची जर टेम्परेचर प्रमाणे डायमेन्शन्स चेंज झाले तर डेफिनेटली आपण जे मेजर करायला लागलेलो आहे ते चुकीचं होऊन जाईल. आणि म्हणून त्या टेम्परेचरप्रमाणे त्याच्यातले डायमेन्शन्स चेंज होऊ नयेत, म्हणजे आयदर ते प्रसरण पाहू नये किंवा आकुंचन पाहू नये, यासाठी ते स्टील आपल्याला स्टॅबिलाइज करणं इम्पॉर्टंट असतं. सो फॉर दॅट पर्पज वी यूज वन ऑफ द हीट ट्रीटमेंट. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पर्पज ऑफ हीट ट्रीटमेंट. Number 4 is to increase hardness, wear and abrasion resistance and the cutting ability of steel. स्टीलने जर आपल्याला दुसरे काही मेटल कट करायचं असेल तर त्याचा हार्डनेस आणि वेअर अँड ॲब्रेजन रेजिस्टन्स हा वाढवण्यासाठी आपल्याला हीट ट्रीटमेंट प्रोसेस यूज करावी लागते. देन टू रिसॉफ्टन द स्टील वन्स इट हॅज बीन हार्डन्ड बाय हीट ट्रीटमेंट ऑर कोल्ड वर्किंग. कोल्ड वर्किंगचा अर्थ काय आहे? रूम टेम्परेचरला आपण जे ऑपरेशन्स करतो त्याला कोल्ड वर्किंग असं म्हटलं जातं. मग कोल्ड वर्किंग केल्यानंतर स्टील हार्ड होतं आणि ते हार्ड झालेलं स्टील परत सॉफ्ट करण्यासाठी आपण हीट ट्रीटमेंटचा यूज करतो. द नंबर 6 इज टू इन्क्रीज मशिनॅबिलिटी अँड करोजन रेजिस्टन्स ऑफ द स्टील. नंबर 7 दॅट इज टू एलिमिनेट गॅसेस पर्टिक्युलरली हायड्रोजन विच एम्ब्रिटल्स द स्टील. काही ऑपरेशन्स नंतर त्या स्टीलमध्ये हायड्रोजन असण्याची शक्यता असते आणि तो हायड्रोजन वायू जो आहे, गॅस जो आहे, तो स्टीलला ब्रिटल करतो. तर तो गॅस काढून टाकण्यासाठी आपण हीट ट्रीटमेंटचा यूज करतो. अँड लास्टली टू इम्प्रूव्ह डक्टिलिटी अँड मॅलिएबिलिटी ऑफ द स्टील. सो दीज आर दी 8 पर्पजेस ऑफ हीट ट्रीटमेंट. In the next video, we will discuss annealing process. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.